ओम नमो आदेश. सर्व नाथ भक्तांचे आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सावरगाव येथे जाऊन श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधी मंदिराच्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोहोचलेलो आहे श्री गहिनीनाथ समाधी मंदिर चिंचोली या ठिकाणी. मित्रांनो, हे जे समाधी मंदिर आहे हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये असणाऱ्या चिंचोली गावामध्ये आहे. आत्ता आपण आलेलो आहे हे गहिनीनाथ महाराजांचे मूळ समाधी मंदिर आहे. त्याबरोबरच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चिंचोली गावामध्ये असणाऱ्या गहिनीनाथ गड या मंदिरात देखील जाणार आहे. त्याबरोबरच गहिनीनाथ महाराजांची जन्मकथा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आता आपण गहिनीनाथ महाराजांची जन्मकथा जाणून घेणार आहे. ज्यावेळी मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज जंगलांमधून प्रवास करत होते, त्यावेळी प्रवास करता करता मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज कनकापूर या गावाच्या ठिकाणी येऊन पोचले. प्रवासादरम्यान मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराजांना विविध प्रकारच्या विद्या शिकवत होते. त्याबरोबरच मच्छिंद्रनाथ महाराजांनी गोरक्षनाथ महाराजांना संजीवनी विद्या देखील शिकवली होती. आणि ज्यावेळी ते कनकापूर गावाच्या ठिकाणी पोहोचले, त्यावेळी मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराजांना म्हणले की तू या ठिकाणी संजीवनी मंत्राचा पाठ करत बस, मी गावामध्ये जाऊन भिक्षा घेऊन येतो. मग मच्छिंद्रनाथ महाराज गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले आणि गोरक्षनाथ महाराज एका झाडाखाली बसून संजीवनी मंत्राचा पाठ करत होते. त्याच वेळी त्या ठिकाणी गावातली काही बारकी मुलं खेळायला आली होती आणि ती चिखलाच्या म्हणजे मातीच्या चिखलापासून त्या ठिकाणी खेळत होती. आणि खेळता खेळता त्या मुलांच्या लक्षात आलं की आपण एक बैलगाडी बनवू. मग त्यावेळी ते मुलं गोरक्षनाथ महाराजांना म्हणायला लागली की आम्हाला एक तुम्ही मातीची बैलगाडी बनवून द्या. त्यावेळी गोरक्षनाथ महाराज म्हणले, मला काही येत नाही बैलगाडी बनवायला आणि माझा संजीवनी मंत्राचा पाठ चाललाय, तर तुमची तुम्ही बैलगाडी बनवान खेळा. मग त्यावेळी गावातली जी पोरं होती ती बारकी, ती बैलगाडी बनवायला लागली. मग त्यांनी बैलगाडी बनवली आणि बैलगाडी बनवली म्हणल्यावर आता बैलगाडीसाठी गाडीवान बनवायचा होता. तर गाडीवान बनवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, परंतु त्या मुलांकडनं गाडीवान बनत नव्हता. मग त्यापैकी एका मुलाने गोरक्षनाथ महाराजांना विनंती केली, आता गाडी आम्ही बनवली आहे, तुम्ही आम्हाला गाडीवान तरी बनवून द्या. मग गोरक्षनाथ महाराजांनी हातामध्ये चिखलाचा गोळा घेतला आणि गाडीवान बनवण्यास सुरुवात केली. आणि गोरक्षनाथ महाराज ज्यावेळी गाडीवान बनवत होते, त्यावेळी त्यांनी आपल्या संजीवनी मंत्राचा पाठ थांबवला नव्हता. यामुळे अगोदरच ईश्वरी शक्तीने ठरले होते की गोरक्षनाथ महाराज जो चिखलाचा पुतळा बनवणार आहेत, त्यामधून गहिनीनाथ महाराजांचा जन्म होणार आहे. तर मग ठरल्याप्रमाणे गोरक्षनाथ महाराज ज्यावेळी चिखलाचा पुतळा बनवत होते व त्यांचा संजीवनी मंत्राचा पाठ देखील चालू होता, यामुळे संजीवनी मंत्राच्या शक्तीमुळे त्या चिखलाच्या पुतळ्यामध्ये जीव आला आणि त्या चिखलाच्या पुतळ्यामधून अचानक एक बालक प्रकट झाला. आणि त्या बालकाचा रडण्याचा आवाज ऐकून सगळी मुलं पळायला लागली. मुलं म्हणत होती की गोरक्षाने भूत बनवलं आणि ती पळून गेली. मग गोरक्षनाथ महाराजांनी देखील त्या बालकाला भूत समजून त्या ठिकाणी टाकून दिलं आणि ते देखील मुलांवर पळून गेले. आणि जी मुलं पळत होती त्यावेळी त्यांना मच्छिंद्रनाथ महाराज वाटेत दिसले. मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्या मुलांना विचारलं की तुम्ही एवढं घाबरून का पळताय? तर मुलं म्हणाली की आम्ही झाडाखाली होतो, तिथं गोरक्षाने त्या ठिकाणी भूत बनवलंय. मग हे ऐकून मच्छिंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी पाहायला गेले नक्की काय प्रकार आहे हा. आणि त्या ठिकाणी गेल्यावरती खरोखरच त्यांना एक बालक रडताना दिसलं आणि त्यांनी त्या बालकाला उचललं आणि त्यांना समजलं की हे इतर कोणी नसून गहिनीनाथ महाराज आहेत. मग ते गोरक्षनाथ महाराजांना शोधत शोधत गावामध्ये गेले आणि गोरक्षनाथ महाराज गावामध्ये एका घराच्या बाजूला लपून बसले होते. मग मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराजांना म्हणाले, ज्याप्रमाणे तुझा जन्म उकिरड्यामधून झाला आहे, त्याचप्रमाणे या बालकाचा जन्म देखील चिखलाच्या पुतळ्यातून झाला आहे. यामुळे या बालकाचे नाव गहिनी म्हणून आपण ठेवूया. मग अशा प्रकारे गहिनीनाथ महाराजांचा जन्म झाला.
व्हिडिओमध्ये जी दृश्य दिसत आहेत ही या ठिकाणच्या गहिनीनाथ गडाची दृश्य आहेत.